स्थूल वाचन वीरांगना या पाठाचा साहित्य प्रकार आहे चरित्रात्मक लेख. या पाठाचा गाभा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, सामाजिक अडसरांचे निर्मूलन, जे समाजामध्ये काय अडचणी असतील, अडथळे असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे महिला व अन्य दुर्बल घटकांचं सबलीकरण करायचं किंवा त्यांना सक्षम करायचं. साधारण हे गाभा घटक लक्षात घेऊन हा पाठ तुमच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. या पाठातून कोणती मूल्य रुजवली जात आहेत तर ती म्हणजे संवेदनशीलता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरुष समानता, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता. एवढी मूल्य या पाठातून तुमच्यावर रुजवली जाणार आहेत. हा पाठ आपल्याला काय जीवन कौशल्य शिकवतोय तो म्हणजे स्वची जाणीव, स्वतःला ओळखा, स्वतःच्या क्षमता ओळखा. त्याचप्रमाणे निर्णय क्षमता, आपल्याला जीवनामध्ये निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ताणतणाव व्यवस्थापन, छोट्या मोठ्या अशा गोष्टीतून ताणतणाव निर्माण होतात, त्याचं व्यवस्थापन आपल्याला जीवन जगत असताना करता येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सर्जनशील विचार म्हणजे नवविचारांचा तुम्ही पुरस्कार केला पाहिजे. त्याचप्रमाणे समस्या निराकरण म्हणजे जीवनामध्ये जीवन जगताना छोट्या मोठ्या समस्या आपल्या समोर येतात, अडथळे येतात, संकट येतात, त्याच्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे, त्याचं निराकरण आपल्याला करता आलं पाहिजे. आणि शेवटचं जीवन कौशल्य म्हणजे भावनिक समायोजन. हे आपण लक्षात घ्या. आपल्याला कुटुंबामध्ये, समाजामध्ये भावभावनांची जोपासना करता येणं, भावनिक समायोजन करता येणं खूप आवश्यक आहे. साधारण एवढी जीवन कौशल्य हा पाठ आपल्याला शिकवतोय. त्या दृष्टीनं आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आता वीरांगना म्हणजे लढवय्या स्त्रिया, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं आपल्याला या पाठामध्ये दोन वीरांगणांचा, दोन लढवय्या स्त्रियांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यायचं. पाठ सुरू करण्यापूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे सामाजिक बांधिलकी ठेवून, म्हणजे आपण जे जन्माला आलोय, ज्या समाजात जन्माला आलोय, त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही सामाजिक बांधिलकी ठेवून आपण समाजाची काही देणे लागतो, ही भावना ठेवून वावरणाऱ्या थोर व्यक्तींची आपल्याला काही नावं सांगता येतील. तर ती नावं आपल्याला अशी सांगता येतील, ती म्हणजे बाबा आमटे, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुष्ठ रोग्यांच्या साठी त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे, असे बाबा आमटे असतील. सिंधुताई सपकाळ असतील की ज्यांनी अनाथ मुलांना सांभाळलं, त्यांचं पालन पोषण केलं, त्यांना शिक्षण दिलं, अशा सिंधुताई सपकाळ असतील. त्यांना आत्ताच 2 दिवसापूर्वी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलेला आहे, अशा त्या सिंधुताई सपकाळ. त्याचप्रमाणे अण्णासाहेब हजारे असतील. आदर्श गाव कशा पद्धतीने करावं, एक आदर्श त्यांनी या देशाला घालून दिलेला आहे. त्याचप्रमाणे पोपटराव पवारांचं आपल्याला नाव घेता येईल. त्याचप्रमाणे निराधार निराश्रित महिलांसाठी ज्यांनी कार्य केलं, असे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर अरुण धामणे यांचं नाव आपल्याला घेता येईल. त्याचप्रमाणे अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर अभय व राणी बंग, त्याचप्रमाणे किरण बेदी, विश्वास नांगरे पाटील, कृष्ण प्रकाश, जे आपल्या जिल्ह्याचे पोलीस जिल्हा अधीक्षक होते, असे कृष्ण प्रकाश. त्याचप्रमाणे देशासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, असे बलिदान देणारे थोर सैनिक, जवान, या
अनेक थोर व्यक्तींची आपल्याला नावं घेता येतील की त्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून, म्हणजेच आपण समाजासाठी काही देणं लागतो ही भावना मनात ठेवून अशा अनेक वावरणाऱ्या थोर व्यक्तींची नावं आपल्याला इथं सांगता येतील. जीवनात अशी वेगळी वाट चोखाळणाऱ्या किंवा जीवनात अशी वेगळी वाट शोधणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावर ठरत असतात पहा. प्रस्तुत स्थूल वाचन या विभागातील विरंगणा या पाठात देशहित, देशाचं हित व समाजहित जपणाऱ्या 2 विरांगणांचा आपण या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की देशासाठी व समाजासाठी लढणाऱ्या विरांगणांची नावे सांगा. अशी अनेक नावं सांगता येतील. काय प्रश्न आहे? देशासाठी व समाजासाठी लढणाऱ्या विरांगणांची म्हणजे लढवय्या स्त्रियांची नावे सांगा. मग आपल्याला नावं घेता येतील ती थेट राजमाता जिजाबाई पासनं तर पुढे पुढे जर आलो तर अहिल्याबाई होळकर, रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, अरुणा असफाली तर थेट इंदिरा गांधी पर्यंत आपल्याला अशी आणि त्याच्या पुढे आपल्याला नावं घेता येतील. या विरांगणांची म्हणजे या लढवय्या व शौर्य गाजवणाऱ्या स्त्रियांची नावे आपण अभिमानानं घेतो. त्याप्रमाणेच स्वाती महाडिक व रेखा मिश्रा या विरांगणांची देशभक्ती व समाज ऋण लक्षात घेऊन ती जाणीव आपल्याही मनात निर्माण व्हावी हा संदेश या प्रस्तुत पाठातून आपणास दिलेला आहे आणि तो आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे. त्या दृष्टीनं सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्यायचंय. समोर पुस्तक ठेवा. मी परिच्छेद वाचन करतोय आणि मग त्याच्यामधनं आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून हा भाग समजून घेऊ. त्याच्यामध्ये हा पांढऱ्या पार्श्वभूमीवरचा हा जो भाग आहे तो सुरुवातीला आपण पाहू. लक्ष द्या. पान नंबर 59. देशासाठी सदैव शिर तळ हातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी हे देशाचे भूषण आहे. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या विरांगणेचा हा परिचय तुम्हाला निश्चित प्रेरक ठरेल. आता एवढा भागावर प्रश्नोत्तर पद्धतीने समजून घ्या. याच्यावर माझा पहिला प्रश्न असा आहे, खऱ्या अर्थानं देशाचे भूषण कोण आहेत? तर या परिच्छेदाच्या आधारे आपल्याला उत्तर देता येईल. खऱ्या अर्थानं देशाचे भूषण आहेत ते म्हणजे जे देशासाठी सदैव शिर तळ हातावर घेणारी, म्हणजे याचा अर्थ काय? शिर तळ हातावर घेणे हा एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे प्राणाची पर्वा न करता शत्रूशी लढणारा. असे देशासाठी सदैव शिर तळ हातावर घेणारा म्हणजे प्राणाची पर्वा न करता शत्रूशी लढणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी वीरपत्नी. वीरपत्नी म्हणजे वीर मरण आलेल्या व्यक्तीची पत्नी हे खऱ्या अर्थाने देशाचे भूषण आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचा प्रश्न असा आहे, वीरपत्नीच्या स्वभावात कोणती गोष्ट नसते? तर याचं उत्तर असं देता येईल की नियतीच्या आघाताने, नियतीच्या म्हणजे नशिबाच्या, म्हणजे नशिबाच्या आघाताने खचून जाणे ही गोष्ट वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. पहा, आता खचून जाणे हा देखील एक वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ आहे उमेद संपून
जाणे या अर्थानं त्या वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न असा होता की वीरपत्नीच्या स्वभावात कोणती गोष्ट नसते. त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की नियतीच्या म्हणजे नशिबाच्या आघाताने खचून जाणे म्हणजे उमेद संपून जाणे ही गोष्ट वीरपत्नीच्या स्वभावातच नसते. म्हणजे ह्या वीरपत्नी कधीही कितीही संकट येऊ द्या त्याच्यामध्ये त्या खचून जात नाहीत, तर त्या संकटाला अतिशय निर्धारानं त्या ठिकाणी हिमतीनं धैर्यानं त्या सामोरे जातात हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. त्या अर्थानं कोणाचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार म्हणजे निश्चय उभ्या महाराष्ट्राला या ठिकाणी अभिमानास्पद आहे. आता वीरगती प्राप्त होणे म्हणजे काय, तर देशासाठी लढता लढता आलेलं मरण त्याला म्हणायचं वीरगती प्राप्त होणे. आणि अशा वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी म्हणजे स्वाती महाडिक यांचा निर्धार करणे हा एक वाक्प्रचार आहे. निर्धार करणे म्हणजे निश्चय करणे. तर अशा स्वाती महाडिक यांचा निर्धार यांचा निश्चय उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढचा प्रश्न असा आहे वीरपत्नीच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण कोणता. तर वीरपत्नीच्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण म्हणजे त्या वीरपतीचं निधन हाच त्या वीरपत्नीच्या आयुष्यातला सर्वात दुःखद क्षण असतो. त्या दृष्टीनं स्वाती महाडिक यांचा कोणता निर्धार व निर्णय तुम्हाला निश्चित प्रेरणादायी ठरेल रे. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल कर्नल संतोष महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न म्हणजे त्यांचं जे ध्येय होतं त्यांची जी आकांक्षा होती ती आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करण्याचा निर्धार निश्चय आणि आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा निर्णय यासाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करणे या सर्व गोष्टी निश्चितच आम्हाला या ठिकाणी नक्कीच प्रेरणादायी ठरतील हे याच्यातून आपल्याला लक्षात घ्यायचंय. पहा म्हणजे एवढं वीरपत्नीच्या आयुष्यातलं सर्वात दुःखद क्षण असतो म्हणजे त्या वीरपतीचं निधन आणि एवढं दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी स्वाती महाडिक यांच्यावर कोसळलेला असताना देखील त्यांनी त्यांचे पती म्हणजे संतोष महाडिक यांचं सैन्यात राहण्याचं अपूर्ण स्वप्न जे होतं, जे ध्येय होतं, जी आकांक्षा होती, जी इच्छा होती ती त्यांनी स्वतः सैन्यात भरती होऊन पूर्ण करण्याचा निर्धार केला. एवढंच नाही आपल्या दोन्ही मुलांना देखील भविष्यात सैन्यातच पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अतिशय खडतर प्रशिक्षण स्वतः देऊन स्वाती महाडिक यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं. या सर्व गोष्टी खरोखर आम्हाला प्रेरणादायी ठरतील असा भाग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता हे कर्नल संतोष महाडिक कोण, तर ते थोडक्यात लक्षात घ्या. कर्नल संतोष महाडिक हे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी या मूळ गावचे ते रहिवासी. कुपवाडा जिल्ह्यातील म्हणजे जम्मू काश्मीर या भागामधील कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 49 राष्ट्रीय बटालियनचे म्हणजे त्या तुकडीचे कर्नल होते. असे हे कर्नल संतोष महाडिक 17 नोव्हेंबर 2015 या दिवशी शहीद झाले. त्यांच्या वीरपत्नी म्हणजे या लेफ्टनंट स्वाती महाडिक हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आता या इथं केशरी रंगाचा जो काय भाग आहे त्याचा पार्श्वभूमीवर असणारा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तो आता मी वाचतोय. पहा इथं या ठिकाणी तुमच्या उजव्या हाताला लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक यांचा या ठिकाणी फोटो दिलेला आहे आणि आता त्यांचं जे प्रेरणादायी
त्या ठिकाणी जे जीवन आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. पान नंबर 59. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीर पत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडशी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही त्यांची 2 अपत्ये. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. आता इथपर्यंत लक्षात घ्यायचंय. हा भाग जो वाचलाय इथपर्यंत प्रश्नोत्तर पद्धतीने. याच्यावर माझा पहिला प्रश्न असा आहे, लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना इथे कोणत्या उपाधीनं संबोधले आहे? तर त्याचं आपल्याला उत्तर देता येईल महाराष्ट्र कन्या या उपाधीनं लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना या ठिकाणी संबोधलेलं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा जीवन प्रवास कसा राहिला आहे? या परिच्छेदाच्या आधारे त्याचं उत्तर असं देता येईल, एक भाऊक वीर पत्नी ते सज्ज म्हणजे तयार वीरांगना. वीरांगना म्हणजे लढवय्यी स्त्री, लढाई शौर्य गाजवणारी स्त्री या अर्थानं त्यांचा हा आपल्याला प्रवास सांगता येईल. पुढचा प्रश्न असा आहे, एक भाऊक वीर पत्नी ते सज्ज वीरांगना हा लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा जीवन प्रवास कसा वाटतो? तर तो प्रवास अत्यंत धाडशी, प्रेरक आणि थक्क करणारा त्या ठिकाणी वाटतो. थक्क करणे म्हणजे आश्चर्यचकित करणे किंवा थक्क होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, हा एक वाक्प्रचार या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे, स्वाती महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठातून कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला? आता हे शिवाजी विद्यापीठ कुठं आहे? तर ते आहे कोल्हापूरला. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. जसं आपलं सावित्रीबाई फुले विद्यापीठ कुठं आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायचं. तसं इथं शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूर या ठिकाणी आहे. तर स्वाती महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठातून कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला? तर त्यांनी BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स व MSW म्हणजेच मास्टर ऑफ सोशल वर्क याच्यामधनं त्यांनी पदवी संपादन केलेली आहे. असा त्यांचा म्हणजे या भागावरचा त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला शिवाजी विद्यापीठातून, ते आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर स्वाती महाडिक कुठे काम करत होत्या? तर याचं उत्तर आपल्याला असं देता येईल की पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या ज्या विविध योजना राबवण्याचं काम स्वाती महाडिक त्या ठिकाणी करत होत्या. मग पुढचा प्रश्न असा आहे, स्वाती महाडिक यांनी कोणती स्वप्ने पाहिली होती? तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे दरम्यानच्या काळात, आणि त्याचा पुढचा प्रश्न असा आहे की आणि दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह कोणाशी झाला? म्हणजे 2 प्रश्न एकत्रित आहेत.
तो म्हणजे स्वाती महाडिक यांनी कोणती स्वप्ने पाहिली होती व दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह कोणाशी झाला. तर त्याचं उत्तर असं देता येईल की स्वाती महाडिक यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर सुखी संसार करण्याची स्वप्न पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. मग विवाहानंतर स्वाती महाडिक यांनी कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला, म्हणजे लग्नानंतर स्वाती महाडिक यांनी कोणता अभ्यासक्रम पूर्ण केला, तो म्हणजे बीएड. बीएड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन. आणि हा अभ्यासक्रम आणि इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांनी लग्नानंतर म्हणजे त्यांच्या विवाहानंतर पूर्ण केलेले आहेत. पुढचा प्रश्न, स्वाती महाडिक यांनी शिक्षिकेची नोकरी कुठे केली? सुरुवातीला त्यांनी शिक्षिकेची नोकरी कुठे केली, तर ती त्यांनी आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षिकेची नोकरी केलेली आहे. कारण त्यांचे पती हे लष्करामध्येच असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षिकेची नोकरी मिळालेली होती. पुढे स्वाती महाडिक यांच्या अपत्यांची नावे सांगा. तर त्यांची अपत्य म्हणजे मुलं, तर त्यांची नावं होती, मुलगी होती कार्तिकी आणि मुलगा होता स्वराज. ही त्यांच्या अपत्यांची नावे आपल्याला इथं सांगता येतील. पुढचा प्रश्न, कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम कशावर होते, किंवा स्वाती महाडिक यांना कशाची जाणीव होती? दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. कर्नल संतोष महाडिक यांचं पहिलं प्रेम कशावर होतं, तर भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी यावर त्यांचं पहिलं प्रेम होतं. मग भारतीय सैन्य दलात कशाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता? तर त्याचं उत्तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आपल्या वेगळेपणाच्या कामगिरीचा व आगळ्या वेगळ्या अशा व्यक्तिमत्वाचा ठसा प्रभाव त्या ठिकाणी त्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये निर्माण केलेला होता. कर्नल संतोष महाडिक यांना कधी व कोठे वीरमरण आले? तर आपल्याला सांगता येईल की 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी निकारानं लढताना संतोष महाडिक यांना वीर मरण आलं, म्हणजे देशासाठी लढता लढता ते मरण पावले. तर संतोष महाडिक कोणत्या टीमचे किंवा कोणत्या तुकडीचे कर्नल होते? तर 49 राष्ट्रीय बटालियन, अशा वेगवेगळ्या तुकड्या असतात आणि त्या 49 राष्ट्रीय बटालियनचे ते कर्नल होते. आता हा जो कुपवाडा, जो जम्मू काश्मीरचा कुपवाडा जो जिल्हा आहे ना, त्याचं जर भौगोलिक पार्श्वभूमी कशी आहे ती नीट लक्षात घ्या. तर जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्हा हा जो जिल्हा आहे, जम्मू काश्मीर मधील हे एक जिल्ह्याचं ठिकाण आहे कुपवाडा, आणि हा जिल्हा पीर पंचाल आणि शम्सबरी या 2 पर्वतामध्ये या जिल्ह्याचं ठिकाण आलेलं आहे. आणि येथील प्राकृतिक सुंदरता ही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. अतिशय नयनरम्य असं त्या ठिकाणी तिथलं सौंदर्य आहे. तिथली प्राकृतिक रचना अतिशय सुंदर आहे. ती नेहमीच पर्यटकांना तिथं आकर्षित करत असते. बर्फाची चादर पांघरलेला हा जिल्हा आहे पहा. येथील प्रसिद्ध पर्यटन ठिकाण म्हणजे महाकाली, भद्रकाली मंदिर, शारदामा मंदिर, जत्तीनागशाहा अशी ही त्या ठिकाणची काही पर्यटन ठिकाण आपल्याला सांगता येतील. या परिच्छेदावरचा माझा प्रश्न आहे आणि तो पाठाखालचा प्रश्न आहे पहा. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचे शिक्षण, त्यांचा निर्धार व त्यांचा स्वभाव याविषयी माहिती द्या. म्हणजे हा एकूण परिच्छेद लक्षात घेऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि तो तुमच्या पाठाखाली प्रश्न आलेला आहे. त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल. प्रश्न काय? लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं शिक्षण, त्यांचा निर्धार व त्यांचा स्वभाव याविषयी माहिती द्या. तर लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचं शिक्षणाविषयी आपल्याला माहिती देता येईल. त्यांचं शिक्षण BSc व MSW, त्याचप्रमाणे बीएड आणि
अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. ही झाली त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती. त्यांचा निर्धार काय होता? स्वतः सैन्य दलात रुजू होण्याचा व मुलांनाही सैन्य दलात दाखल करण्याचा हा त्यांचा निर्धार होता, निश्चय होता. शिवाय स्वाती महाडिक, लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा स्वभाव कसा होता, त्याच्यामध्ये काय देता येईल? तर त्या स्वभावाने धाडसी, असीम धैर्य, देशप्रेम होतं, त्या करारी होत्या, निग्रही होत्या, निष्ठावान होत्या, दुःखावर मात करण्याची वृत्ती त्यांची होती आणि काम समजून घेण्याची एक वृत्ती त्यांची होती. असा लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा स्वभाव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि मग अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होईल. त्या दृष्टीने आपण या प्रश्नाचं उत्तर अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यानंतर आता मी पुढच्या परिच्छेद जो आहे त्याकडे आपण वळूया. नियतीच्या आघाताने खचून जाणे वीर पत्नीच्या स्वभावातच नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीर पत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्या समोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आई वडील, सासरची मंडळी, मुलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासून धाडशी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखाशीन आयुष्य देऊ केले होते, परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जीवन ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच वेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचे जिद्दीचे मूर्त रूप आहे. इथपर्यंत लक्षात घ्या. आता या वाचलेल्या परिच्छेदावर माझा पहिला प्रश्न असा आहे, वीर पत्नीच्या स्वभावात कोणती गोष्ट नसते? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल की नियतीच्या म्हणजे नशिबाच्या आघाताने खचून जाणे म्हणजेच उमेद संपून जाणे ही गोष्ट वीर पत्नीच्या स्वभावात नसते. किती संकट येऊ द्या, दुःखाचे किती डोंगर उभे राहू द्या, त्यावर मात करून जाणं हिमतीनं हाच त्या ठिकाणी त्या वीर पत्नीच्या स्वभावामध्ये हा भाग असतो. तो आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, कोणत्या निश्चयापासून स्वाती महाडिक यांच्यामध्ये असीम धैर्य दिसून येते रे? तर त्याचं उत्तर असं देता येईल की पतीच्या अंत्यविधीच्या वेळीच भारतीय सैन्यात रुजू होण्याच्या निश्चयातून, त्या निर्धारातून त्यांचे असीम धैर्य, असीम म्हणजे अमर्याद किंवा अतोनात किंवा निस्सीम धैर्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. पहा म्हणजे त्या वीरपतीचं त्या ठिकाणी निधन झाल्यानंतर त्या पतीच्या अंत्यविधीच्या वेळेस त्यांनी तो निर्धार केलेला होता. काय की भारतीय सैन्य दलामध्ये दाखल होण्याचा. आणि हे या कृतीतून त्यांचं असीम धैर्य म्हणजे अमर्याद, अतोनात, निस्सीम धैर्य या ठिकाणी दिसून येत आहे. ते आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे.
पुढचा प्रश्न असा आहे, स्वाती महाडिक या वीर पत्नीने निश्चय पूर्तीचा ध्यास घेतला त्यावेळी त्यांचं वय किती होतं? तर साधारण त्यांचं वय त्यावेळेस 40च्या आसपास होतं पहा. आणि अशा 40च्या वयाच्या आसपास असा निर्धार करणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण तरी देखील कुठल्याही आपल्या वयाचा विचार न करता त्यांनी तो निश्चय केला, तो निर्धार केला आणि तो पूर्णत्वाला नेला. हे खऱ्या अर्थानं आपल्याला किती प्रेरणादायी आहे हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, वयाच्या संदर्भात त्यांना प्रयत्नपूर्वक कोणती अडचण दूर करावी लागली? आता आपल्याला माहिती आहे की काही गोष्टीला वयाची मर्यादा असते, नोकरीला वयाची मर्यादा असते आणि मग वरिष्ठांची विशेष परवानगी घेऊन नोकरीच्या संदर्भातली वयाची अट तिथं शिथिल करून त्यांना घ्यावी लागली आणि अधिकाऱ्यांनी देखील त्याविषयी त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवली आणि म्हणून पुढचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे. पुढचा प्रश्न, स्वाती महाडिक पहिल्याच प्रयत्नात कोणती परीक्षा उत्तीर्ण झाल्या? तर ती परीक्षा म्हणजे स्टेट सिलेक्शन बोर्ड परीक्षा. म्हणजेच काय, मराठीमध्ये सांगता येईल राज्य निवड केंद्र परीक्षा. त्या पहिल्याच प्रयत्नात त्या ठिकाणी उत्तीर्ण झाल्या. हे कशामुळे शक्य झालं? त्यांच्यामध्ये असणारी जिद्द आणि केलेला निर्धार हा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. स्वाती महाडिक यांनी कोणत्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या? तर शारीरिक म्हणजे फिजिकल आणि वैद्यकीय म्हणजे मेडिकल या दोन्ही चाचण्या त्यांनी यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे, सैन्य दलात भरती व्हायचं असेल तर तुम्ही फिजिकल आणि मेडिकल दोन्ही दृष्ट्या सक्षम पाहिजेत. म्हणजे शारीरिक आणि वैद्यकीय अशा दोन्ही बाबतीमध्ये तुम्ही परिपूर्ण असला पाहिजेत, तरच तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकते. मग त्यातून स्वाती महाडिक यांची निवड कुठे झाली? तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई या ठिकाणी त्यांची निवड झाली. हे अधिकारी प्रशिक्षण केंद्र आहे चेन्नई या ठिकाणी. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पूर्वीचं नाव याला आपण मद्रास होतं, तर आता त्याचं नाव चेन्नई आहे. तर त्या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी जे अधिकाऱ्यांची लेखी आणि त्याचप्रमाणे शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी परिपूर्ण होते, यशस्वी होतात, त्यांना चेन्नई या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. तर त्याचं नाव आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आणि ती कुठं आहे? चेन्नई या ठिकाणी आहे. त्यालाच मराठीत म्हणू अधिकारी प्रशिक्षण केंद्र. या ठिकाणी स्वाती महाडिक यांची निवड झाली आणि मग त्या माध्यमातून किती महिन्याचं खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं? तर ते 11 महिन्याचं प्रशिक्षण त्यांनी, अतिशय खडतर असं प्रशिक्षण असतं, असं ते 11 महिन्याचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढचा प्रश्न, लेफ्टनंट म्हणून स्वाती महाडिक लष्करात कधी दाखल झाल्या? तर ती तारीख आहे 9 सप्टेंबर 2017. या दिवशी त्या लेफ्टनंट म्हणून लष्करामध्ये दाखल झालेल्या आहेत. स्वाती महाडिक यांनी अभिमानाचे आपल्या खांद्यावर किती स्टार मिळवले होते? तर 2 स्टार मिळवलेले होते. खांद्यावर असे त्या ठिकाणी असे स्टार लावलेले असतात. त्यांच्या या फोटोमध्ये देखील आपल्याला इथं दिसतात पहा हे 2 स्टार. हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर पुढचा प्रश्न, त्यावेळी त्यांची अपत्य म्हणजे त्यांची मुलं कितवीत शिकत होती? तर मुलगी कार्तिकी 7वीत, तर मुलगा स्वराज हा 2रीत शिकत होता. पहा किती लहान मुलं होती. त्यांची जबाबदारी सांभाळून त्यांनी हे परीक्षा दिली, त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्या सैन्य दलात दाखल झाल्या. हे लक्षात घ्या. पतीचं अधुरं राहिलेलं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण केलं, हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. पुढचा प्रश्न असा आहे, स्वाती महाडिक यांनी कोणता व कोणावर आपला अनोखा आदर्श उभा केला? स्वाती महाडिक यांनी कोणता व कोणासमोर आपला अनोखा आदर्श उभा केला? तर वीर पत्नी स्वाती महाडिक यांनी देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोरच नाही, केवळ आपल्या मुलांसमोरच नव्हे, तर देशातील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलांसमोर एक अनोखा म्हणजे
एक नवीन अपूर्व न पाहिलेला असा आदर्श त्यांनी उभा केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आणि तो आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वाती महाडिक यांचा कोणाला सार्थ अभिमान वाटतो रे? पहा ना, कोणाला वाटणार नाही, आपला सर्वांना वाटतोय. एवढंच नाही, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल, स्वाती महाडिक यांचा कोणाला सार्थ अभिमान वाटतोय? तर त्यांची आई वडील, सासरची मंडळी आणि त्यांच्या मुलांना, म्हणजे त्या कार्तिकीला आणि स्वराजला या ठिकाणी देखील त्यांचा सार्थ अभिमान या ठिकाणी वाटतोय आणि आपल्याला देखील नक्कीच त्या स्वाती महाडिक यांचा खरोखर अभिमान आहे. एवढ्या म्हणजे एवढं दुःखाचा, संकटाचा डोंगर उभा असताना देखील त्यांनी त्याच्यावर मात करून त्यांनी त्यांचं ध्येय पूर्णत्वाला नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खरोखर असं प्रेरणादायी त्यांचं जीवन आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, स्वाती महाडिक विषयी त्यांच्या आई काय सांगतात रे? तर त्यांच्या आई सांगतात की स्वाती लहानपासूनच धाडशी होती आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांनी या संकटावर यशस्वीपणे मात केली आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आहे, पतीच्या मृत्यूनंतर समाजाने दिलेली कोणती प्रलोभने म्हणजे आमिषे स्वाती महाडिक यांनी झुगारून दिली? तर पतीच्या मृत्यूनंतर समाजानं त्यांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला, अनेक काही प्रलोभने दाखवली. मग काही जणांनी शिक्षण क्षेत्रात तुम्हाला आम्ही नोकरी देऊ, आमच्या संस्थेमध्ये नोकरी देऊ असं त्या ठिकाणी सांगितलं. कारण त्यांनी B.Ed केलेलं असल्यामुळं आणि आर्मी स्कूलमध्ये त्यांना शिकवण्याचा अनुभव होताच, म्हणून हा सगळा भाग लक्षात घेऊन काहींनी शिक्षण क्षेत्रात नोकरी देण्याचं त्यांना प्रलोभन दिलं. तसेच काहींनी राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी देण्याचाही काहींनी प्रलोभन दिलं. अशा अनेक सुखासीन म्हणजे आरामदायी आयुष्य देऊ करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे सर्व प्रलोभने, ही सर्व आमिषे त्यांनी झुगारून दिली होती आणि पतीचं जे अधुरं स्वप्न होतं, सैन्य दलावर ज्यांचं जे प्रेम होतं ते पूर्ण करण्याचं काम स्वाती महाडिक यांनी केलेलं आपल्याला दिसून येत आहे. पुढचा प्रश्न असा आहे की सर्व प्रलोभने झुगारून स्वाती महाडिक यांनी कोणता धाडसी निर्णय घेतला? तो धाडसी निर्णय म्हणजे भारतीय सैन्य दलात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम. काय होतं पतीचं पहिलं प्रेम? भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी. हे जे पतीचं पहिलं प्रेम होतं ते जीवन ठेवण्याचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी स्वाती महाडिक यांनी घेतलेला आपल्याला दिसून येतोय. पुढचा प्रश्न असा आहे, स्वातीताईंचा कोणता निर्धार देशप्रेमाचे म्हणजे जिद्दीचे मूर्त रूप आहे? मूर्त म्हणजे जिवंत रूप आहे. तर त्याचं उत्तर असं देता येईल की पित्याचे छत्र हरवलेला, छत्र म्हणजे आधार, पित्याचं म्हणजे वडिलांचं छत्र हरवलेला किंवा आधार नसलेला आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार म्हणजे देशप्रेमाचं, त्यांच्या जिद्दीचं हे मूर्त म्हणजे जिवंत रूप आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि ते आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण शेवटच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग लक्षात घ्या, मी वाचन करतोय. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याची ते एक साधन ठरले. अन्यथा या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्वाचे वाटते. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्वाचे आहे.
निग्रही, करारी आणि धाडशी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे. आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाचे असते, अशा त्या म्हणतात. पुरुष प्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताची स्वप्न त्या उभे करतात. पती निधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या विरांगणेला सादर प्रणाम. आता लक्षात घ्या, या वाचलेल्या परिच्छेदावर या ठिकाणी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण हा भाग समजून घेऊ. प्रशिक्षण काळातील कोणता अनुभव स्वाती महाडिक यांनी विशद केला आहे? या ठिकाणी या परिच्छेदामध्ये प्रशिक्षण काळातील कोणता अनुभव स्वाती महाडिक यांनी विशद केलेला आहे? त्या सांगतात की त्यांचा सरत्या काळातला लाजवणारा उत्साह इथं लक्षात घेण्यासारखा आहे. कारण या प्रशिक्षण काळात जेव्हा त्या दाखल झाल्या त्यावेळेस त्यांचं वय 40च्या आसपास होतं आणि त्यांच्या बरोबरीनं प्रशिक्षण घेणाऱ्या त्यांच्या निम्म्या वयाच्या होत्या, म्हणजे 22-23 वर्षाच्या तरुण मुलींबरोबर त्यांना प्रशिक्षण द्यावं लागत होतं. पण तरी देखील या 22-23 वर्षाच्या तरुण मुलींना लाजवतील असा उत्साह स्वाती महाडिक यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतोय. म्हणजे त्यांच्या सरत्या काळाला लाजवणारा उत्साह इथं आपण लक्षात घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे प्रशिक्षण हे अतिशय खडतर, तर एवढं खडतर प्रशिक्षण, ते म्हणतात की एवढं खडतर प्रशिक्षण होतं, पण प्रशिक्षण खडतर नाही तर दुःखावर मात करण्याचं साधन म्हणून मी त्या प्रशिक्षणाकडे पाहिलं. हे आपण इथं लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळंच मी पतीच्या दुःखद अशा निधनातून मी सावरले गेलेले आहे. त्या वेदनेतून मी बाहेर पडायला मला त्या खडतर प्रशिक्षणाचीच मदत झाली, असं ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतायत. ते आपण इथं लक्षात घेण्यासारखं आहे. पहा, हे इथं त्यांनी विशद केलेला आहे. पुढचा प्रश्न असा आहे आणि तो तुमच्या पाठाखाली पण विचारला गेलेला आहे. इथं 6 नंबरला, मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा या विधानाविषयी तुमचे विचार स्पष्ट करा, असा हा प्रश्न आहे. पहा, मग मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना महत्वाचं का वाटतं? तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी असं देता येईल की त्यांच्या मते, स्वाती महाडिक यांच्या मते, एखाद्या मुक्कामाचे, आता मुक्काम या शब्दाचा इथं अर्थ घ्यायचा जीवनातलं ध्येय, हे लक्षात घ्या. इथं अर्थ आपण घ्यायचा आहे जीवनातील ध्येय. तर स्वाती महाडिक यांच्या मते एखाद्या मुक्कामाचे म्हणजे एखाद्या ध्येयाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा ते ध्येय किंवा तेव्हा तो मुक्काम अधिक खडतर वाटतो, पहा, अधिक कठीण वाटतं. त्यापेक्षा जेव्हा आपण त्या ध्येयाच्या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो, पुढे पुढे जातो, तेव्हा तो ध्येयाचा प्रवास त्या ठिकाणी आपल्याला खडतर म्हणजे कठीण वाटत नाही. म्हणून मुक्कामापेक्षा म्हणजे ध्येयापेक्षा त्याच्या नियोजनबद्ध प्रवासावर म्हणजे ध्येय प्राप्तीच्या प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना अधिक महत्वाचे वाटते. याचा अर्थ काय? तर ध्येय प्राप्तीसाठी आपण आपलं कार्य, आपण आपलं काम व आपला प्रयत्न निरंतरपणे सातत्यानं चालूच त्या ठिकाणी ठेवायचं असतं. ते जीवन चालूच ठेवायचं असतं. ध्येय पूर्ण होणारच आहे, हे शाश्वत सत्य आहे. हेच लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना या ठिकाणी सांगायचं आहे आणि ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढचा प्रश्न असा या परिच्छेदावर, लेफ्टनंट स्वाती महाडिक आर्मी जीवनाविषयी काय म्हणतात? तर त्यांनी असं सांगितलंय की आर्मीचं जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण, एक वेगळेपणाचा मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल
आत्मबल अधिक महत्वाचं आहे, हे या ठिकाणी आर्मी जीवनाविषयी स्वाती महाडिक इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. हे कसं वेगळं आहे हे इथं सांगण्याचा प्रयत्न करतात. पुढचा प्रश्न असा आहे, रणरागिणी स्वाती महाडिक यांच्यामध्ये कोणते गुण दिसून येतात? तर कोणकोणते गुण दिसून येतात पहा. तर त्या निग्रही स्वभावाच्या होत्या पहा. निग्रही म्हणजे ठामपणे निर्णय घेणे. एखादा जो निर्णय घ्यायचा आहे ना, मग त्यापासून विचलित व्हायचं नाही. एकदा निर्णय घेतला मग त्या निर्णयानुसार वाटचाल करायची. म्हणून त्या निग्रही होत्या, म्हणजे ठामपणे निर्णय घेणे. त्या करारी होत्या. करारी म्हणजे केलेला करार, दिलेलं वचन व स्वतःच्या निष्ठा यानुसार त्या कठोरपणे वागत होत्या. हे लक्षात घ्या. एकदा करार केलाय, मग जे दिलंय ना वचन, एकदा निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयानुसार ठामपणे त्या निर्णयाशी ठाम राहायचं, असा त्यांचा करारी स्वभाव होता. त्याचप्रमाणे त्या धाडशी होत्या, म्हणजे त्यांच्यात हिंमत होती. हे सर्व गुण त्यांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पुढचा प्रश्न असा आहे, या गुणांच्या माध्यमातून त्यांचा जीवनाकडे बघण्याचा कोणता दृष्टिकोन दिसून येतो? तर त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. पहा, एवढं मोठं त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला, संकट उभी राहिली, तरी देखील अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी आपला निर्धार जो केलेला होता आणि जे ध्येय त्यांनी निश्चित केलेलं होतं, ते ध्येय अतिशय निर्धारानं त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचे जीवनाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात. पॉझिटिव्ह थिंकिंगच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते आपल्या जीवनाकडे पाहतात आणि तो भाग खूप या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. पुढचा प्रश्न आहे, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणती गोष्ट महत्वाची असते असं स्वाती महाडिक म्हणतात? तर याचं उत्तर आपल्याला काय देता येईल, की आपण जे काम करतो, मग ते कोणतेही असो, पहा, आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो, त्याच्याबद्दल आणखीन अधिक जाणून घेणं, त्या कामाबद्दल आणखीन अधिक जाणून घेणं, अधिक शिकणं, हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक महत्वाचं असतं, असं या ठिकाणी स्वाती महाडिक म्हणतायत. बरं, अनेक गोष्टी या ठिकाणी आपण शिकण्यासारख्या आहेत पहा या पाठामधनं, आणि आपण त्या आचरणात आणणं देखील खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न असा आहे, स्वाती महाडिक भारतीय स्त्रियांना व मुलींना कोणती प्रेरणा देऊन नव्या भारताचे स्वप्न उभे करतात? तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येईल, की पुरुष प्रधान संस्कृती या भारत देशामध्ये, अशा या पुरुष प्रधान संस्कृतीत सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचं स्वप्न त्या उभ्या करतात. म्हणजे या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपल्याला माहितीये की सैन्य दलात भरती व्हायचं म्हणजे पुरुषांनी व्हायचं, ती मुलांचीच मक्तेदारी आहे असं या ठिकाणी पाहिलं जायचं. परंतु अशा या पुरुष प्रधान संस्कृतीत त्या ठिकाणी जर मुलींना, जिथं मुलांची किंवा पुरुषांची मक्तेदारी आहे, तिथं जर संधी दिली तर त्या ठिकाणी या स्त्रिया देखील, या मुली देखील आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवून देऊ शकतात. त्यांनी त्यांच्या अनेक उदाहरणातून सिद्ध केलेलं आहे. मग इथं स्वाती महाडिक यांनी पुरुष प्रधान संस्कृतीत सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा आजच्या स्त्रियांना आणि मुलींना या ठिकाणी दिलेली आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आणि अशी ही वैभवशाली नव्या भारताची स्वप्न त्या आपल्या समोर उभे करताना दिसून येत आहेत. म्हणून आजकाल मुलींची देखील सैन्य दलामध्ये स्वतंत्र तुकड्या झालेल्या आहेत, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. आज मुली देखील या आपल्या देशाचं सीमेचं संरक्षण त्या ठिकाणी अतिशय जिद्दीनं आणि अतिशय हिमतीनं त्या ठिकाणी करतायत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. त्यामुळं कोणत्याही मुलींचं जर स्वप्न असेल भविष्यामध्ये की सैन्य दलात जायचं, तर त्यांनी जरूर त्या दृष्टीनं विचार करावा, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न असा आहे, शेवटचा या भागावरचा, लेफ्टनंट स्वाती महाडिक या विरंगनेला, म्हणजे या लढवय्या स्त्रीला का सादर नमस्कार करावायचा आहे? तर एक लक्षात घ्या, कारण या विरंगनेनं
म्हणजे या स्वाती महाडिक यांनी, लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी या विरंगनेनं पती निधानाचे असीम असं अमर्याद अतोनात निस्सीम दुःख बाजूला ठेवून पतीचं भारतीय सैन्य दलातील अधुरे म्हणजे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतून भारत मातेची सेवा करण्यासाठी त्या सज्ज झाल्या, तयार झाल्या. म्हणून त्यांना सादर असा आदरपूर्वक असा आपण सर्वांनी नमस्कार केला पाहिजे, त्यांच्या कार्याला सॅल्यूट मारला पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि त्यांचं हे कार्य, त्यांचं हे काम, त्यांचं हे जीवन लक्षात घेऊन खरोखर आपण देखील त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण देखील भविष्यामध्ये जे काय आपलं स्वप्न असेल ते अतिशय निर्धारानं, अतिशय निश्चयानं आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायची आणि ते पूर्णत्वाला न्यायचं. हेच या भागातून, या विरंगनेच्या, या लढवय्या स्त्रीच्या जीवन चरित्रातून आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. हा पाठ किंवा हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. त्या ठिकाणी तो अधिक समजून पुन्हा घ्या आणि त्याच्या खालची स्वाध्याय अभ्यास पूर्ण सोडवा. या ठिकाणी आपण